नमस्कार मंडळी, शिरस्ता चॅनलमध्ये आणि जनललकारी या चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयाला हात घालतोय, तो म्हणजे आहे ऊस उत्पादक शेतकरी, साखर उद्योग आणि ऊसतोड कामगार यांच्या अनुषंगाने खूप महत्त्वाची अशी संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट. अलीकडच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी या संस्थेसाठी दिलेला जो निधी आहे, त्या निधीचा विनियोग ह्या संस्थेने कसा केला, अपेक्षित उद्देशासाठी केला की यामध्ये अनियमितता होती, या संदर्भातली एक चौकशी समिती महाराष्ट्राचे साखर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली आणि त्यांना जानेवारी 2026 पर्यंत म्हणजे 60 दिवसामध्येच अहवाल सादर करणं अपेक्षित आहे. आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची माहिती आपण एका थोड्या वेगळ्या अनुषंगाने घेतो. या संस्थेची स्थापना 1975ला झाली होती. संस्थेची स्थापना करतानाचा उद्देश होता की महाराष्ट्रातील साखर क्षेत्र आणि महाराष्ट्रातील साखर कारखानदारी याचा विकास व्हावा आणि या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणारी, त्यांना अपेक्षित असं संशोधनाची माहितीच पुरवणारी एक संस्था असावी, जी संस्था चांगले ऊसाचे वाण निर्मिती करेल, संशोधन करेल आणि त्यातून शेतकऱ्यांचा फायदा होईल. जागतिक स्तरावरती देशाचं आणि महाराष्ट्राचं साखर उद्योगाचं स्थान उंचवावं या अनुषंगाने ही संस्थेची निर्मिती केली. संस्थेची निर्मिती करताना जी अतिशय धुरंधर व्यक्तिमत्व होते, त्यामध्ये पहिलं नाव आहे पद्मविभूषण वसंतदादा पाटील, शंकरराव मोहिते पाटील आणि विश्वनाथ कोरे, रत्नाप्पा कुंभार अशी अग्रगण्य मंडळी सहकार क्षेत्रातील या संस्थेच्या निर्मितीमागे होती. अतिशय चांगल्या उद्देशाने संस्थेची निर्मिती झाली होती. कार्यभार पण ही संस्था खूप चांगला करत होती. 1989ला या संस्थेचं नामकरण हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असं करण्यात आलं. पूर्वीची जे डेक्कन रिसर्च इन्स्टिट्यूट होतं ते काढून आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट केलं. नंतरच्या काळामध्ये ही संस्था साखर निर्मिती, उद्योग आणि ऊस उत्पादन या क्षेत्रासाठी अनुकूल असं वातावरण किंवा त्यांना अपेक्षित असं संशोधन उभारणं या अनुषंगाने काम करत होते. पण अलीकडच्या काळामध्ये या कार्यामध्ये प्रचंड अनियमितता आहे. तर अनियमितता कशी आहे याबद्दलचे कोणते आक्षेप आहेत तर आपण ते पाहून घेणार आहोत. तर 5 महत्त्वाचे आक्षेप या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटबद्दल आहेत. त्यातला सगळ्यात पहिल्यांदा ते म्हणजे की 13 लाख हेक्टरवरती जवळपास 110 लाख टन साखर निर्मिती होते आणि यामध्ये 15 लाखपेक्षा जास्त ऊस उत्पादक शेतकरी आहेत. तर या अनुषंगाने असणारी ही जी संस्था आहे, ही संस्थेमध्ये 4 महत्त्वाचे घटकच अनुपस्थित आहेत, त्यांना कुठलंही प्रतिनिधित्व नाही. सर्वात पहिला ऊस उत्पादक शेतकरी. या 15 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांपैकी किंवा या शेतकरी संघटनेचा कोणताही प्रतिनिधी नाही तिथं. दुसरं ऊसतोड कामगार. ऊसतोड कामगार किंवा ऊसतोड कामगारांच्या संदर्भातील संघटना यांचाही तिथं कोणताही प्रतिनिधित्व नाही. आणि तिसरं ते म्हणजे ऊस वाहतूकदार. चौथं ऊस ज्या ठिकाणी गाळप होऊन साखर निर्मिती होते त्या कारखान्यातील मजूर किंवा त्या कारखान्यातील कामगार. हे 4 महत्त्वाचे घटक या साखर निर्मिती आणि ऊस लागवड क्षेत्रामध्ये आहेत, पण त्यांचं कुठंही प्रत्यक्ष प्रतिनिधित्व या संस्थेमध्ये नाही. क्रमांक 2, या ज्या अनुषंगाने या चौकशी समितीची नेमणूक झालेली आहे तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लेखा व्यवस्थापन आणि ऑडिट. या संस्थेला दरवर्षी सरकार जवळपास 10 कोटीपेक्षा जास्त निधी देतं आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सुद्धा प्रत्येक टनाला 1 रुपया या संस्थेचे जे सदस्य किंवा या संस्थेच्या अनुषंगाने ज्या नोंदणीकृत साखर कारखाने जवळपास 150पेक्षा जास्त आहेत, त्यापैकी काही साखर कारखाने त्यांच्या ऊस उत्पादनातून प्रति टनाला 1 रुपया एवढा अनुदान पण देतात. म्हणजे सरकारचे येणारे हे जवळपास 10 कोटी आणि ऊस उत्पादकांनी प्रत्यक्ष दिलेले हे 5 कोटी, असे म्हणून 15 कोटी दरवर्षी ह्या संस्थेला जातात. ही संस्था या पैशाचं करते काय? शेतकऱ्यांना अनुकूल असं वातावरण निर्मिती करणं, संशोधन करणं हे करणं अपेक्षित आहे, तर ती तसं करते का या अनुषंगाने चौकशी समिती आहे. तर हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ते पारदर्शक नाही. याचं कारण म्हणजे की या संस्थेच्या संकेतस्थळावरती तुम्ही जर गेला, कुठंच माहिती अधिकार इथं आपल्याला दिसत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या पद्धतीने ऑडिट होत आहे
हे ऑडिटसुद्धा सरकार मान्यता असणाऱ्या संस्थेकडून होतं आहे किंवा सरकारच्या ऑडिटची जी रचना आहे त्या रचनेमध्ये राहून केलं जातं आहे का याविषयीचं कुठंही आपल्याला भाष्य तिथं दिसत नाही. संस्थेच्या वार्षिक अहवालामध्ये कुठंही फायनान्स आणि लेखा याबद्दलचा उल्लेख नाही. त्याच्यानंतर 385 एकरवरती ही संस्था कार्यरत आहे, पण या संस्थेने आजपर्यंत संशोधनाच्या बाबतीत असं ठोस असं काही काम केलेलं दिसत नाही. याचं कारण म्हणजे की महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचलित असणारी जी 2 वाण आहेत, CO 265 आणि CO 86-032, या दोन्हीचंही विकसन किंवा संशोधन ह्या संस्थेने केलेलं नाही. याउलट VSI 8005 नावाचं जे वाण ह्या संस्थेने संशोधित केलं आहे तर त्याला तितकासा प्रतिसाद शेतकऱ्यांकडून नाही. महाराष्ट्रातील कृषी हवामानाला अनुकूल असं हे वाण नाही, त्याचा खोडवा तितकासा चांगला येत नाही, त्याचं टनेज भरत नाही आणि शेतकऱ्यांमध्ये मात्र या प्रजातीबद्दल प्रचंड अनुत्साह आहे. आणि ऊसतोड कामगार 8005 जर तोडायचा असेल तर अधिकचे पैसे मागतात, कारण तो तोडायला पण तितकासा सुसह्य नाही. चौथं महत्त्वाचं, ज्या पद्धतीने ही संस्था कार्यभार करते, जे लोक ह्या संस्थेचं नेतृत्व करतायत ते गेले 35 वर्ष झालं आजपर्यंत त्यामध्ये कुठलाही महत्त्वाचा फेरबदल झालेला नाही. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये प्रत्येक संस्थेला संविधानाचे नियम लागू असतात किंवा संविधान हे आपल्या देशामध्ये कायद्याचं राज्य आणतं. मग कायदा हाच सांगतो की एखाद्या व्यक्तीची नियुक्ती ही पारदर्शक असली पाहिजे, ती एका विशिष्ट निकषांवरती आधारित असली पाहिजे आणि त्या नियुक्तीला कालमर्यादा असली पाहिजे. तर या तिन्ही गोष्टी VSIच्या नेतृत्वामध्ये दिसत नाहीत. जे 40 लोकांची गव्हर्निंग काउन्सिल आहे तेच लोक कित्येक वर्ष झालं त्या ठिकाणी आहेत. त्यांची नियुक्ती कोणत्या निकषाच्या आधारावरती झाली, कोणत्या प्रक्रियेने झाली आणि त्याला कालमर्यादा काय आहे याबद्दल एक अवाक्षरही संकेतस्थळावरती उपलब्ध नाही किंवा VSI कडून तसं कधीच सांगण्यात आलेलं नाही. आता जे नेतृत्व आहे ते नेतृत्व 35 वर्षानंतर जरी बदलणार नसेल तर ही संस्थेचा कार्यभार कधी सुधरेल याबद्दल प्रश्न तसाच राहतो. आणखी शेवटचा मुद्दा तो म्हणजे की ऊस उत्पादन आणि साखर निर्मिती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडवणूक, हिंसा, दडपशाही याचं वातावरण आहे. याविषयीचे अहवाल फक्त राष्ट्रीय पातळीवरती नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा गाजलेले आहेत. न्यूयॉर्क टाइम्स या प्रसिद्ध वृत्तपत्राने महाराष्ट्रातील साखर निर्मिती क्षेत्रामध्ये कशी दडपशाही चालते, कशी मानवी अधिकाराचं उल्लंघन होतं, स्त्रिया ज्या ऊसतोड कामगार म्हणून काम करतात त्यांचं गर्भाशय कशी काढली जातात, या अनुषंगाने हे अहवाल आणलेले आहेत किंवा अहवाल प्रदर्शित केलेले आहेत. त्याविषयी सुद्धा ही VSI कधीच एक अवाक्षर काढत नाही, कारण ही फक्त साखर कारखानदाराचं हित जोपासते अशी परिस्थिती आहे किंवा असं तरी प्रथमदर्शनी दिसते. आता या संस्थेच्या संदर्भामध्ये सुधारणा काय आहेत किंवा सुधारणा काय होणं अपेक्षित आहे त्याबद्दल आपण थोडं पाहूया. सर्वात पहिलं, या संस्थेमध्ये ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार, ऊस वाहतूकदार आणि साखर निर्मिती ज्या कारखान्यामध्ये चालते तो कर्मचारी वर्ग किंवा त्यांची संघटना यांचा सहभाग असणं अपेक्षित आहे. कारण VSIचा कारभार या 4 महत्त्वाच्या घटकांच्या विना कसा चालतोय हाच एक मोठा प्रश्न आहे. तर त्यांचा सहभाग किंवा त्यांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. क्रमांक 2, जो निधी VSIला मिळतोय सरकारमार्फत तो निधी शेतकरी हितासाठी किंवा साखर निर्मितीसाठी किंवा त्याच्यामध्ये कार्यक्षमता वाढण्यासाठीच वापर करण्यात यावा, तशा संदर्भामध्ये नियमावली, तशा संदर्भामध्ये आकृतीबंध करण्यात यावा आणि त्याचं दरवर्षी सरकारच्या विभागापासून सरकारच्या विभागांमार्फत लेखापरीक्षण करणं अपेक्षित आहे. सध्याचं VSIचं लेखापरीक्षण हे प्रचंड अपारदर्शक आहे, ते नियमित होत नाही आणि त्याविषयीची माहिती कुठेही संकेतस्थळावरती मिळत नाही. त्यामध्ये माहितीचा अधिकार आणि शासनाची जे नियम आहेत, एखाद्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेताना आरक्षण आणि शुल्काविषयीची सवलत या दोन्हीही गोष्टी लागू हव्यात. म्हणजे माहितीचा अधिकार, प्रवेश, त्या संदर्भामधील आरक्षण आणि शुल्कामध्ये कपात, या सर्व गोष्टी या संस्थेने लागू कराव्यात किंवा जी लोक ही संस्था सांभाळत आहेत त्याचे फेरबदल होणं अपेक्षित आहे.
भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अगदी ग्रामपंचायत स्तरापासून देश हा कायद्याने चालतो. संविधानामध्ये प्रत्येक पदाला मर्यादा दिलेली आहे, कालमर्यादा दिली आहे आणि ती कालमर्यादा 1 वर्षाची, 2 वर्षाची, 5 वर्षाची अशी आहे. म्हणजेच काय की तुम्हाला कुठल्याही संस्थेमध्ये जर नेतृत्व मिळत असेल तर त्याला कालमर्यादा असली पाहिजे आणि ती जर नसेल तर ती संविधानाने चालणारी संस्था म्हणता येणार नाही. म्हणजेच आत्ताचं नेतृत्व आणि त्यांचे जे 40 लोकांचं गव्हर्निंग काउन्सिल आहे त्यामध्ये पुनर्नियुक्ती व्हावी आणि ती जी प्रक्रिया आहे ती पारदर्शक आणि योग्य निकषांवरती आधारित असणं अपेक्षित आहे. एकच व्यक्ती या संस्थेचा अध्यक्ष 35 वर्ष कसा राहू शकतो हा प्रश्न आहे. त्यानंतर जे महत्त्वाचे प्रश्न ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार किंवा साखर निर्मिती या संदर्भामध्ये आहेत त्या प्रत्येक ठिकाणी या संस्थेने स्वतःचं मत, स्वतःचा माहिती अहवाल, स्वतःचं संशोधन हे जनतेपुढे, लोकांपुढे मांडणं अपेक्षित आहे. 21 फेब्रुवारी 2022ला उद्धव ठाकरे सरकारने प्रचंड अन्यायकारक GR ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात काढला की ज्यामध्ये आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांना जी कायदेशीर 14 दिवसामध्ये मिळणारी FRP ती मिळणार नाहीच याची दक्षता घेतली होती. सदरचा GR निघाल्यानंतर या PSIने त्याला प्रचंड विरोध करणं किंवा त्याविषयीचं आपलं मत मांडणं अपेक्षित होतं, पण या संस्थेने एक अवाक्षरही काढलं नाही. याउलट या संस्थेने कारखानदारांचीच बाजू घेतली असं आपल्याला प्रत्येक पातळीवरती दिसतं. या GRच्या विरोधात राजू शेट्टी यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आणि गेल्याच वर्षी या GRला बॉम्बे हायकोर्टने रद्दबातल ठरवलं. राजू शेट्टी विरुद्ध महाराष्ट्र सरकार असा हा खटला चालला. म्हणजे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं हित आहे, साखर कारखानदारीची कार्यक्षमता वाढणार आहे त्या ठिकाणी मात्र ही संस्था पूर्णपणे शांत असते, अवाक्षरही काढत नाही किंवा त्याविषयीचं कुठलंही संशोधन करत नाही. ऊस कारखानदारीमध्ये, ऊसतोड कामगारांमध्ये किंवा ऊस वाहतूकदारांमध्ये होणारं मानवी हक्काचं उल्लंघन हे मात्र राज्य पातळीवरती, देश पातळीवरती सर्वत्र गाजतं. न्यूयॉर्क टाइम्स नावाच्या इंग्रजी वृत्तपत्रामध्ये की जे अमेरिकेतलं प्रसिद्ध वृत्तपत्र आहे ज्याची दखल जगभरामध्ये घेतली जाते, त्या वृत्तपत्राने महाराष्ट्रात होणाऱ्या साखर निर्मिती उद्योगामध्ये मानवी अधिकाराचं उल्लंघन होतं याविषयीचा अहवाल दिला. त्याविषयी सुद्धा VSIने कुठलंही एक अवाक्षर काढलं नाही किंवा इथं मानवी अधिकारांचं उल्लंघन होतं अशी परिस्थिती आहे याबद्दलही एक अवाक्षर काढलेला नाही. आता VSIचं नेतृत्व कुणाच्या हाती द्यावं या संदर्भामधील 3 महत्त्वाची नावं आपल्या पुढे येतात. पहिलं महत्त्वाचं आहे ते म्हणजे राजू शेट्टी. शेतकऱ्यांचं हित, आज शेतकऱ्याला प्रत्येक टनाला 100, 200, 500 रुपये जे अधिकचे मिळत आहेत याचं सर्व श्रेय हे शेतकरी नेते सन्माननीय राजू शेट्टी यांच्या संघर्षाला जातं. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे ओंकार शुगरचे सर्वेसर्वा बाबुराव बोत्रे पाटील. खूप कार्यक्षमपणे साखर कारखाना चालवणं, ऊसतोड कामगारांना अधिकचे 4 पैसे मिळतील अशी व्यवस्था करणं, साखर कारखान्यातील कर्मचारी यांना नियमित पगार, नियमित वेतन आणि ती वेतनवाढ दरवर्षी करणं यासाठी हा ग्रुप ओळखला जातो. खूप कार्यक्षम पद्धतीने कारभार करणाऱ्या बाबुराव बोत्रे पाटलांच्या जर हातात VSIचं नेतृत्व दिलं तर कदाचित या संस्थेचा कारभार हा सुधारू शकेल. आणि क्रमांक 3, लोकशाहीमध्ये लोकांमधून निवडून आलेल्या सरकारचं नेतृत्व करणारा व्यक्तीच हा जनतेचं हित चांगल्या पद्धतीने जाणवू शकतो किंवा करू शकतो. त्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच VSIचे अध्यक्ष असणं किंवा पदसिद्ध अध्यक्ष होणं हे अपेक्षित आहे किंवा तसं केलं तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. या 3ही नावांपैकी सुद्धा 4थं नाव कुठलंही शेतकरी ठरवतील किंवा कारखान्याच्या हिताचं असेल तर त्याची सुद्धा नेमणूक होऊ शकते, पण ह्या प्रत्येक नेमणुकीला कालमर्यादा असणं अपेक्षित आहे. जर ती नाही तर परत एकदा ही संस्था अकार्यक्षमतेकडे जाऊ शकते किंवा अनियमिततेकडे जाऊ शकते. सदरची संस्था ही नक्कीच अनियमिततेच्या धर्त्यात आहे, अनियमिततेचं केंद्र होऊन बसलं आहे. पण यामध्ये जर अपेक्षित सुधारणा केल्या आणि ते अपेक्षित सुधारणेचा प्रवास हा नेतृत्व बदलावातून चालू होतो. त्या अनुषंगाने प्रयत्न झाले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ज्या महान नेतृत्वाच्या नावाने ही संस्था चालू झाली होती
ती संस्थेचा जो अपेक्षित उद्देश आहे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं हित आणि कार्यक्षम साखर निर्मिती, आणि यातून देश पातळीवरच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती ही प्रचंड नावारूपाला येऊ